शक्तीपीठ महामार्ग चंदगडवरून नेणार अशा प्रकारचं वक्तव्य काल चंदगड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. काही करून गोव्याला शक्तीपीठ महामार्ग जोडायचाच असा त्यांचा अट्टहास आहे, परंतु ते दिवास्वप्नच ठरणार आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी चंदगडला येत असताना थोडासा भूगोलचा अभ्यास करून यायला पाहिजे होतं. त्यांचं भूगोलचं ज्ञान किती आहे मला माहित नाही, कायद्याचं ज्ञान चांगलं आहे, परंतु शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महामार्ग आहे. त्याचा केंद्राचा किंवा कर्नाटक राज्याचा काही एक संबंध नाही. चंदगडला जर का हा शक्तीपीठ महामार्ग न्यायचा असेल तर सोलापूरपासून विजापूर मार्गे संकेश्वरवरून चंदगड आणि मग गोवा असा हा मार्ग करावा लागेल. म्हणजे विजापूरपासून संकेश्वरपर्यंतचा हा सारा परिसर हा कर्नाटक राज्यातला आहे. कर्नाटक राज्याची महाराष्ट्र सरकारनं परवानगी घेतली आहे का? इंटरस्टेट असता किंवा राष्ट्रीय महामार्ग असता तर कदाचित कर्नाटकनं परवानगी दिली असती, परंतु हा तर राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हे केवळ आणि केवळ अशक्य आहे. चंदगडला जाण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा जो पूर्वीचा मार्ग होता तो गडिंग्लज, आजरा, कागल, हातकणंगले, शिरोळ, मिरज, कवठेमंकाळ या तालुक्यातून जातो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 12च्या 12 जिल्ह्यामध्ये विरोध तर आहेच, परंतु लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी 1 इंच सुद्धा जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी मोजता आलेली नाही. अधिकाऱ्यांना रिकाम्या हातानं परत जावं लागेल. मग मला सांगा की चंदगडच्या शहरातल्या लोकांना काहीतरी भूलतापा देण्यासाठी त्यांनी नगरपालिकेला मत द्यावं म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य करणं मुख्यमंत्र्यांना शोभतंय काय? निवडणूक आयोगानं सुद्धा याची दखल घेतली पाहिजे. सिंधुदुर्गमध्ये पर्यावरणाचे अनेक प्रश्न आहेत, त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही. बेळगाव वेंगुर्ले हा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे एवढे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे तपासलं पाहिजे. ते दुरुस्त करायला, पॅचवर्क करायला सरकारकडे पैसे नाहीत. मात्र शक्तीपीठ महामार्ग करणारच आणि त्यातले 50,000 कोटी रुपये काढणारच हे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे. आणि एक मूर्ख आमदार आहे तो त्याची मागणी करायलाय. त्यालाही कदाचित या निमित्तानं सह्याद्रीमध्ये होणारं जे उत्खनन आहे ज्याच्यावर ग्रीन ट्रिब्युननं बंदी घातलेली आहे त्याची तस्करी करता यावी, 50,000 कोटीतला काही हिस्सा मिळावा म्हणून हा सगळा आटापिटा आहे. परंतु हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊन देणार नाही.